शौर्य ट्रस्ट स्मारक चे जे मुख्य आहेत ते आपल्यासोबत प्रदीप पाटील सर आता उपस्थित आहेत, त्यांच्याशी आपण बोलणार आहोत. सर, आज शौर्य दिवस आहे, त्याबद्दल काय सांगाल? 14 जानेवारी 1761च्या पानिपतच्या युद्धात वीर मराठ्यांनी मरण पावलं. या युद्धाला इतिहासात पानिपतची तिसरी लढाई असं म्हटलं जातं. पहिल्या दोन लढाया हेमू अकबर यांच्यामध्ये झाली, पण हिंदुस्थानमध्ये लढलेली, हिंदुस्थानियोनी लढलेली, देशाच्या रक्षणासाठी लढलेली ही पानिपतची तिसरी लढाई होती. मराठ्यांची राजधानी पुण्यामध्ये होती. मराठ्यांना गरज काय होती? पानिपतला 1,500 किलोमीटर येण्याची. पण अफगाणिस्तानचा अहमद शाह अब्दाली उत्तरेकडून आक्रमण करून आला होता. त्याला नतमस्तक करण्यासाठी, त्याला हरवण्यासाठी मराठ्यांनी 1,500 किलोमीटर येऊन सगळ्यांना एकत्र घेऊन हे युद्ध लढले होते. आजच्यापर्यंत इतिहासात लढलेले हे सर्वात मोठं आणि भयानक युद्ध होतं. लाखो लोक या युद्धात वीरमरण पावले होते. मराठ्यात म्हण आहे की या युद्धात मराठ्यांच्या प्रत्येक घरातली एक बांगडी फुटली होती, म्हणजे प्रत्येक घरात त्यांना कुणी ना कुणीतरी शहादत दिली. मी जरूर असं सांगेन की प्रत्येक मराठ्यांना आपल्या आयुष्यात एकदा तरी येऊन या पानिपतच्या भूमीत नतमस्तक व्हावं आणि आपल्या पूर्वजांना श्रद्धांजली द्यावी. सर, इथे ब्लॅक मँगो ट्री पण असं लिहिलेलं आहे. काळा आमची काय नेमकी स्टोरी आहे ती सांगा. आजच्या इतिहासात तुम्ही वाचला असेल, काळाम सगळ्यांना सरप्राईज होता. काळाम काय? पण इतिहासात लढलेली ही भयानक आणि घनघोर युद्ध आहे. 1 लाख पेक्षा जास्त लोकांनी इथं आपलं बलिदान दिलं. इतकं रक्त वाहिलं होतं की इथे एक आंब्याचं झाड होतं, त्या आंब्याच्या झाडाला सुद्धा काळी फळं आली होती, म्हणून काळा आम हे नाव पडलं असेल. तुम्ही स्मारकावर लिहिलेलं दिसत असेल ब्लॅक मँगो ट्री, म्हणजेच काळा आम. आणि आसपासच्या परिसरामध्ये तुम्ही कुठेही गेलात तरी काळा आम म्हणून हे परिसर आहे. आता ते त्याच्या ठिकाणी हे आंब्याचं झाड लावलेलं आहे प्रतिमात्मक स्वरूपात, आणि तो हा पानिपतचा इतिहास आहे. धन्यवाद सर. तर हे होते आपल्यासोबत प्रदीप पाटील सर, जे दरवर्षी हा शौर्य दिवस साजरा करण्यासाठी इथे पुढाकार घेतात. आणि या वर्षीचं महत्वाचं हे आहे की यावर्षी महाराष्ट्राचे मुख्यमंत्री म्हणजे यशवंतराव चव्हाण नंतर पहिल्यांदाच महाराष्ट्राचे नवनिर्वाचित मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस इथे येणार आहेत. आणि या शौर्य दिवसाला त्यांची भेट इथे असेल आणि जे वीर मराठे इथे मरण पावलेले आहेत त्यांना स्मरण करण्यासाठी हा दिवस अतिशय महत्वाचा दिवस आहे आणि इतिहासात देखील हा दिवस नेहमी काळानुरूप होणार नाही कधीच, हा नेहमी लक्षात राहण्यासारखा दिवस आहे. कॅमेरामॅन चंदन सोबत मी प्रियांका लाठी, सुदर्शन मराठी, पानिपत.